फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण मॉडर्न पार्ट खतम केला क्रियाशारी पेपर 1चा. त्यात फक्त एंडोक्रायनॉलॉजी बाकी आहे, ते मी मदत घेऊन टाकेल. त्याच्या नोट्स बनवायच्या बाकी येतात, त्याच्या नोट्स मी व्यवस्थित देतो. तुम्ही एंडोक्रायनॉलॉजी सध्याच्या तुम्हाला ज्या पण नोट्स पेंडिंग येतात, जेव्हा आपण सब्जेक्टच्या नोट्स पेंडिंग येतात त्या लवकरात लवकर भेटून जातील. पण जे अवेलेबल आहे, जे आपल्याकडे प्रेझेंट आहे, त्याच्याकडे आपण आधी फोकस करू. ते सर्व आपण आधी करून घेऊ, ठीक आहे. बाकी सर्व मी करतोच, बाकी काही टेन्शन नाही घेऊ. तुम्हाला सर्व सिलेबस भेटून जाईल. फक्त मला टाईम नाही भेटे ना. एकदा जो सिलेबस माझ्याकडे आहे तो प्रत्येक सब्जेक्टचा मला जेवढं टॉपिक आहे तेवढं जर का एंड झालं, म्हणजे पदार्थ पेपर 1 कंप्लीट झालं, तर मग पेपर 2चा मग मी त्याच्यावर जाऊ शकतो. रचनाशारीचा पेपर 1 जे थोडे टॉपिक बाकी तर ते कंप्लीट झालं, रचनाशारी ॲनाटॉमीचं ते कंप्लीट झालं, मग पेपर 2वर जाऊ शकतो आपण, ठीक आहे. प्रत्येक पेपरचं जे आहे ते तर पाहून घ्या पहिल्यांदा, ठीक आहे. बाकीच्या सर्व गोष्टी होतील, बाकी सर्व गोष्टी होतच राहतील. नंतर संस्कृतचा आपलं पेपर 1 बाकी आहे. मला सगळं सब्जेक्टचं ध्यान द्यायचं ना, किंवा ते सर्व झालं की आपण बाकीचे सब्जेक्ट आपण जे नोट्स बाकी येतात ते आपण मी साईड बाय साईड करणं चालू करतो, ठीक आहे. तर आता आपण क्रियाशारी पेपर 1मधला आता नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत. आता तुम्हाला माहिती आहे वात पित्त कफ आपल्याला LAQ पण येते आणि ACQ पण येते, आणि त्याच्यावर आपल्याला MCQ विचारलं जातं. मग वात पित्त कफ आपल्याला जवळपास 15 ते 18 मार्काचं त्याला वेटेज आहे. 15 ते 18 मार्काचं, ठीक आहे. 15 मार्क तर फिक्स आहे आपल्याला याच्यावर वात पित्त कफवर येतातच, ठीक आहे. तर आपल्याला 3 दोष नाही का एवढे चांगले करून घ्यायचे की आपल्याला काही प्रॉब्लेम नसली पाहिजेत. आता 3 दोष आता आपण नाही का साईड बाय साईड मी इथं हे केलेलं आहे. तर आता आपण साईड बाय साईड आता याचं स्टडी करू, ठीक आहे. तर अशानं काय होईल, तुम्हाला नाही का एकासोबत तुम्हाला एक पॅटर्न लक्षात येईल की बा आपल्याला वातदोष आला तर कसा लिहायचा, पित्त दोष आला तर कसा लिहायचा, ठीक आहे. नोट्स तर तुमच्याकडे डिटेलमध्ये अवेलेबल आहेतच, ठीक आहे. तर आता पहिल्यांदा आपण पाहू वातदोषची निरुक्ती काय ते तत्र वा गती गंधनयोरती धातू, म्हणजे काय वा हा धातू गतीशी गंधन या कार्यासाठी संबंधित आहे. नंतर इथे पित्तदोषचं काय ते निरुक्ती तपसंतापे, म्हणजे काय उष्णता निर्माण होते. नंतर इथे कफदोष काय केन जलेन फलती इति कफा, म्हणजे काय जलसंपर्कात ज्या घटकामध्ये वाढ होते त्या घटकाला काय म्हणतात, कफ म्हणतात. नंतर आता इथे वातदोषाचं पर्याय नाव काय तर मरुत चल अनिल समीरण पवन, आणि पित्तदोषाचे पर्याय नाव काय तर वैश्वानर वन्ही अनल पावक, आणि कफदोषाचे काय नाव येतं श्लेष्मा आणि बलास, ठीक आहे. नंतर येते वातदोषाचे गुण काय तत्र वृक्ष लघु शीत खर सूक्ष्मचलो अनिल. नंतर काय ते पित्तम सस्न तीक्ष्ण उष्णम लघु विश्रम सरम द्रव. नंतर कफदोषाचे काय गुण येते स्निग्ध शीतोर गुरुर मंद श्लेष्ण मृत्न स्थिर कफा, ठीक आहे. तर आता आपण हे सर्व हे 3 श्लोक आपण कुठं बघितले होते, आपण अष्टांगहृदयाच्या पहिल्या अध्यायामध्ये बघितले होते. म्हणून मी काय सांगितलं तुम्हाला की श्लोक जिथे झाला तिथंच पाठ करा. म्हणजे आता तुम्हाला आता इथं त्याचं एक्सप्लेनेशन देते व्यवस्थित. एक्सप्लेनेशन मी तिथं केलं असतं त्याला तिथं वेटेजच नाही ना, तर मी अष्टांगहृदयाच्या पहिल्या अध्यायात मी त्याचं एक्सप्लेनेशन काऊन देऊ. तिथं फक्त श्लोक आपल्याला आवश्यक आहे, श्लोक इम्पॉर्टंट काऊन आहे ते तिथं केलं की इथं कामी पडते. तिथं तुम्ही बघसाल मी फक्त वातदोषाच्या गुणाचा श्लोक केलेला आहे, पित्तदोषाच्या गुणाचा श्लोक आणि हे केलेलं आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की हे क्रियाच्या पेपर 1मध्ये आपल्याला कामी पडणार आहे, ठीक आहे. तर तत्र वृक्ष लघु शीत सूक्ष्मचल निल. तर वृक्षाचं काय शोषणे वृक्ष हे पण तुम्ही पाठ करा, हे महत्त्वाचं आहे. वातदोषावर आपल्याला LAQ आला ACQ आला काही जरी आलं तर आपल्याला हे इम्पॉर्टंट आहे. तर वात पित्त कफ याच्यातले श्लोक करायचे म्हणजे करायचेच, ठीक आहे. जास्त काही अवघड नाही, तर तेच गोष्टी येतात फक्त आपल्याला करायचे. वृक्ष काय शोषणीय वृक्ष, म्हणजे काय कोरडेपणा स्निग्ध गुणांमुळे परमाणूंचा संयोग होतो, या उलट वृक्ष गुणामुळे वियोग होतो. संयोग म्हणजे काय होतं, स्निग्ध असलं तर जे 2 परमाणू येतं, स्निग्ध गुणामुळे काय होतं जे 2 परमाणू येतं, जे पण ॲटम्स येतात ते काय होतात एकमेकाचा संयोग होतात म्हणजे जवळ येतात. आणि वृक्षगुणामुळे काय तर वियोग होते, म्हणजे एकमेकापासून दूर जाण्यास मदत होते. नंतर ते लघु तर वृक्ष लघु शीत खर सूक्ष्म चल, हे 6 गुण कशाचे येतं वातदोषाचे 6 गुण येतं. वृक्ष लघु शीत खर सूक्ष्म आणि चल. अनिल म्हणजे काय अनिल हे याचंच नाव आहे, वाताचंच नाव आहे तिथे. नंतर ते वृक्ष म्हणजे काय शोषणीय वृक्ष, म्हणजे कोरडेपणा स्निग्ध गुणामुळे परमाणूचा संयोग होतो, याउलट वृक्ष गुणामुळे वियोग होण्यास मदत होते. लघु काय लंघने लघु गुणामुळे काय होते शरीरात लाघवता येते, ठीक आहे. नंतर ते शीत म्हणजे काय स्तंभने शीत, म्हणजे शीत गुणामुळे स्तंभन क्रिया करते. नंतर ते लेखने खरं म्हणजे काय शरीरामधील जी लेखनाचे म्हणजे एखादा परमाणू दुसऱ्या परमाणूपासून विलग करणे वेगळा करणे या गुणामुळे होते, कोणत्या खरं गुणामुळे. नंतर ते विवरणे सूक्ष्म म्हणजे काय या गुणामुळे विवरण म्हणजे काय मोकळा करून सूक्ष्मातील सूक्ष्म पोहोचण्याचे म्हणजे एकदम डीपमध्ये जाण्याचे काम कोण करते सूक्ष्म. नंतर ते प्रेरणे चल या कारणामुळे काय ते प्रेरणा म्हणजे उत्तेजना देणारा हा गुण आहे, ठीक आहे.
वात दोषाचे गुण येते, हे आपल्याला इम्पॉर्टंट. नंतर येते पित्त दोषाचे गुण. पित्तम सस्नेह तीक्ष्ण उष्णम लघु विश्रम सरम द्रवम. म्हणजे काय, पित्त काय सस्नेह आहे, तीक्ष्ण आहे, उष्ण आहे, लघु आहे, विस्र आहे, सर आहे आणि द्रव आहे. द्रव काय, हे पित्त दोषाचं द्रव आहे. ठीक आहे. तर सस्नेह म्हणजे काय, स्नेहासित म्हणजे काय, पित्ताद्वारा अन्नाचे पचन होताना अन्नाला मारदवता येते. ठीक आहे. म्हणजे मऊसरपणा येते, आणण्याचे काम करते. नंतर तीक्ष्ण म्हणजे काय, शोधणे तीक्ष्ण म्हणजे अन्न पचनासाठी अणुरेणूपर्यंत पोहोचण्याचे कार्य तीक्ष्ण गुणामुळे होते. उष्ण काय होते, स्वेदने उष्ण गुणामुळे काय, पदार्थाचा रूप, रस, गंध यामध्ये परिवर्तन व ते बदल करून, म्हणजे याला काय म्हणतात, मेटाबॉलिझम म्हणतात. जर का तुम्ही याच्यात बघितलं तर, मॉडर्न टर्ममध्ये बघितलं तर, पण रिलेट नाही करायचं. ठीक आहे. लंघने लघु म्हणजे काय, पचनासाठी लागवतीची गरज असते. ठीक आहे. नंतर ते विस्र म्हणजे काय, दुर्गंधीयुक्त मलास येणारी जी दुर्गंधी आहे ती मलिन पित्ताची असते. ठीक आहे. ती कशाची राहते, दुर्गंधी कशाची राहते, मलिन पित्ताची राहते. सर काय, प्रेरणे चल म्हणजे काय, अन्न पचनासाठी अन्नाला चहू बाजूंनी वेढून पाझरण्याची गरज असते. हे कार्य कोणामुळे होते, सरगुणामुळे होते. ठीक आहे. हे झालं पित्त दोषाचे गुण. नंतर येते कफ दोषाचे गुण. स्निग्ध शीतो गुरु मंद श्लक्ष्ण मृत्स्न स्थिर. ठीक आहे. हे 7 गुण कशाचे येतं, हे 7 गुण येतं कफ दोषाचे. स्निग्ध म्हणजे काय, क्लेदने स्निग्धतेमुळे काय होते, मार्दवता येऊन संयोग जो आहे तो दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते. ठीक आहे. आपण पाहिलं होतं, याच्यात पण बघितलं होतं, वृक्षाच्या विरुद्ध स्निग्ध. शीतस्तंभने म्हणजे काय, स्तंभन गुणामुळे हालचालींचे तसेच उष्णतेचे नियंत्रण होते. नंतर गुरु काय, बृहणे गुरु गुणामुळे काय होते, संयोग अधिप्रमाणात व चांगला घडून येतो. नंतर ते मंद काय, शमने मंद म्हणजे काय, ते एखाद्या घटकामधील उत्तेजित अवस्था तिथल्या तिथे शमवून म्हणजे कमी करायचा काम, म्हणजे हे करण्याचं काम, दाबण्याचं काम कोण करते, टाकण्याचा प्रयत्न करणे म्हणजे शमन करणे होय. नंतर ते श्लक्ष्ण रोपणे म्हणजे काय, श्लक्ष्ण म्हणजे गुळगुळीत अवयवांची झीज भरून काढण्यासाठी संरक्षण देणारा गुण आहे. कोणता, श्लक्ष्ण गुण. नंतर ते मृत्स्न म्हणजे काय, चिकट किंवा पिश्चिल उपलेपनाचे कार्य घडून शरीर घटकांची हानी होण्यास टाळते. ठीक आहे. नंतर ते स्थिर काय, स्थैर्य म्हणजे टिकाऊपणा, धातूंना स्थायी भाव प्राप्त करून धारण कार्य योग्य प्रकारे होते. ठीक आहे. कशामुळे होते, स्थिर गुणामुळे. हे झाले कफ दोषाचे गुण. ठीक आहे. पहिला आपण टॉपिक काय बदला, निरुक्ती, पर्याय, नंतर वात दोषाचे गुण. नंतर येते चौथा टॉपिक काय, वात दोषाची सामान्य स्थाने. वात दोषाची काय, सामान्य स्थाने. ठीक आहे. वेटा वात दोषाची सामान्य स्थाने. आता कसं माहिती का, तुम्ही पेजेस जर का पलटले तर तुम्ही कन्फ्यूज होसाल की बा आपण तिथं काय वाचलं होतं, इथं काय होतं. हे आता तुमच्या तिन्ही तुमच्या डोळ्यासमोर राहील. तर तुम्ही फक्त हे 2 पेजेस जरी वाचले तरी तुमचे परफेक्ट तुमचे 15 मार्क हातात येत ना. तुमचे 15 मार्क हातात येतं जर का तुम्ही फक्त 2 पेजेस जसे ज्या पद्धतीने मी सांगितले त्या पद्धतीने जर का तुम्ही केले आणि तेच जर का तुम्हाला प्रेझेंट केले तर हेच टॉपिक येणार आहे, हेच तुम्हाला लिहायचं आहे, जास्त डिटेलमध्ये जायचं नाही. तर तुम्ही आरामात पासून जातात. मी फक्त एका जागेवर तुम्हाला जे पण हे करते, तुम्हाला हे सर्व जी माहिती आहे ती तुम्ही वेगवेगळी पण वाचू शकता, नोट्समध्ये अवेलेबल पण आहे. पण मी एका जागी लिहिण्याचं काय कारण आहे की यानं काय होते, रिकॉल करते आपली मेमरी नाही का. फोटोग्राफिक म्हणजे जे फोटोग्राफिक कंटेंट राहते, जो डायग्रामॅटिक कंटेंट राहते ना, तो थेअरीपेक्षा डायग्राम जास्त समजतात. म्हणून नाही का आपल्या बुक्समध्ये डायग्राम्स राहतात. आपण जर का आपल्याला कोरं फक्त नुसतं थेअरी दिली, आपल्याला डायग्राम्स नसल्या, काही चित्र नसले, फोटो नसले, तर आपल्याला कोणतं बुक्स रीड करावं वाटते का, नाही. तर त्याचप्रमाणे आपल्याला नोट्स असल्या पाहिजेत. नोट्समध्ये जर का तुम्ही डायग्रामॅटिक नाही केलं, पॉईंट वाईज नाही लिहिलं, तर ते तुम्हाला रीड करायला चांगलं वाटेल का, तसंच नाही. तसंच पेपर प्रेझेंटेशनचं राहते. जर का तुम्ही व्यवस्थित लिहिलं नाही, तुम्ही पॉईंट वाईज लिहिलं नाही, तुम्ही हे टॉपिक लिहिले फक्त तुम्ही हेडिंग नाही टाकलं. आता सामान्य स्थाने लिहिलंच नाही तुम्ही, ते थोडंसं ते वेगळं दाखवलंच नाही तुम्ही, त्याला पॉईंट लिहिले, नंबर टाकलेच नाही, नंबरिंग टाकलीच नाही, तर ते पेपर चेक करण्याला थोडी माहिती की काय आहे काय नाही. आता जे हेडिंग आहे त्याला अंडरलाईन केलेलं असलं पाहिजे, ते वेगळं दिसलं पाहिजे, त्याला नंबरिंग असली पाहिजे प्रॉपर, की पहिल्याच्या बाद दुसरं, दुसऱ्याच्या बाद तिसरं, हे दिसलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे पेपर एक्झामिनरला काय होते की त्याला लोड येत नाही, त्याला दिसते सर्व की बा नाही व्यवस्थित लिहिलेले, पॉईंटशीर लिहिलेले, म्हणजे याला माहिती आहे. ठीक आहे. कधी तर ते तुम्ही आत काय लिहिलं ते वाचत पण नाही. तर जर का त्याला पॉईंटशीर व्यवस्थित प्रेझेंटेशन दिसतं, त्याला चांगलं वाटलं, तर ते स्टार्टिंगचे वाचतात, एंडचं वाचतात, नंतर वाचत नाही. पण असं समजू नका की ते वाचत नाही, तर ते इग्नोर करतात, वाचतात सर्व. असं काही पेपर इतका टफ नसतो की ते रीड करणं होत नाही. आपण वाटतो की बा काही लिहून टाका तर त्याला समजत नाही, असं काही नसते. एक्झामिनर पेपर चेक करताना सगळं समजते. ठीक आहे. त्याची एवढी नजर पक्की राहते की त्याला जर का याच्याशी रिलेटेड जे शब्दाचा जे क्वेश्चन आहे त्याच्याशी रिलेटेड आन्सरचं जर त्याला शब्द माहीत राहतात ना, तर त्याला ते शब्द जेव्हा सापडले तेव्हा ते समजून जातात की बघा यानं व्यवस्थित लिहिलेलं आहे. ठीक आहे. नंतर ते वाद दोषाची सामान्य स्थाने.
पक्वाशय कटी सक्ती श्रोतास्थी स्पर्शने इंद्रियम स्थानम वातस्य तत्रापि पक्वाधानम विशेषतः. ठीक आहे, म्हणजे काय पक्वाशय कटी सक्ती श्रोत अस्थि स्पर्शनेंद्रिय स्थानम वातस्य तत्रापि पक्वाधानम विशेषतः. याच्यात काय पक्वाधाने विशेष स्थाने म्हणजे काय पक्वाशय कटी सक्ती श्रोतम अस्थि आणि स्पर्शनेंद्रिय हे काय तर 6 येतं कशाचे वाददोषाचे स्थान येतं. पक्वाशय कटी सक्ती श्रोतम अस्थि आणि स्पर्शनेंद्रिय. ठीक आहे, मुख्य स्थान काय उत्पत्ती विकृती आणि चिकित्सा या तिन्हीसाठी पक्वाशय संबंधित आहे. कशासाठी उत्पत्ती विकृती आणि चिकित्सा या तिन्ही गोष्टीसाठी काय संबंधित आहे पक्वाशय, म्हणून हे काय मुख्य स्थान आहे. पक्वाशय कटी काय ते पक्वाशय गर्भाशय गुद प्रदेश मूत्राशय इत्यादी महत्त्वाचे अवयव येतात. कशा येतात कटीमध्ये येतात. नंतर इथे एक सक्ती म्हणजे काय चालणे पळणे व हालचाली दर्शक क्रिया सक्तीच्या साहाय्याने होत असल्यामुळे हालचाल या कार्याशी संबंधित असतात सक्ती. नंतर ते श्रोत म्हणजे शब्द हा आकाश महाभूताचा गुण आहे. शब्द हा आकाश महाभूताचा गुण आहे. अस्थि काय शरीरात होणारी प्रत्येक हालचाल अस्थिमुळे होत असते, त्यामुळे वाददोषाच्या या गुणामुळे हे होते. नंतर ते स्पर्शनेंद्रियात वायू आणि आकाश या महाभूताचे अधिक्य असते. ठीक आहे, ते हे झालं आपलं वाददोषाचे सामान्य स्थान. वाददोषाचे स्थान आता ते पित्तदोषाचे स्थान काय नाभिर आमाशय स्वेदो लसिका रुधिरम रस द्रुकम स्पर्शनम च पित्तस्य नभिरात्र विशेषतः. म्हणजे काय नाभी म्हणजेच आसमंत प्रदेश, पचनाशी निगडित आमाशय ग्रहणी इत्यादी हे अवयव याच प्रदेशात स्थित असतात. नंतर ते आमाशय काय ऊर्ध्व आमाशय हे कफाचे तर अधो आमाशय हे पित्ताचे स्थान आहे. तर हे लक्षात ठेवायचं. ऊर्ध्व आमाशय कशाचं स्थान आहे ऊर्ध्व आमाशय. इथं जे आमाशय येते ते कशाचं ते कोणतं आहे ऊर्ध्व आमाशय. अजून तुम्हाला आमाशय इच्छत पण येईल कफदोषामध्ये पण आमाशय येते. ठीक आहे, तर ऊर्ध्व आमाशय कफाचे स्थान आहे. हे कोणतं आमाशय ऊर्ध्व आहे आणि हे कोणतं आहे अधो आमाशय. हे कोणतं आमाशय अधो आमाशय. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं. हे कोणतं आहे हे अधो आमाशय. ठीक आहे, नंतर इथे लसिका म्हणजे रसाचा एक भाग. स्वेद म्हणजे काय पित्ताच्या उष्ण गुणांचे नियंत्रण स्वेदावाटी होते. नंतर रुधिर म्हणजे काय पित्त आणि रक्त याचा आश्रयभाव राहते. पित्त आणि रक्ताचा आश्रयभाव लागते. आपण बघितलेलं आहे पित्ताचा आश्रयभाव आपण दोषाचा आणि धातूंचा पण आश्रयभाव बघितलेला आहे. ठीक आहे, आपण कशात बघितलेला आहे आपण याच्यात बघितलेला आहे पहिले अष्टांग हृदयामध्ये बघितलेला आहे. ठीक आहे, नंतर इथे रस काय पचन कार्यास जबाबदार घटक पोहोचवण्याचे कार्य रस रक्तामार्फत घडून येते. नंतर द्रुक काय पित्ताचे सर्व गुण तत्काळ व्यक्त करणारे. स्पर्शनेंद्रिय काय त्वचेच्या माध्यमाद्वारे स्पर्श संवेदनाचे पचन घडून येते. नंतर इथे कफदोषाची सामान्य स्थाने उरह कंठ शिर क्लोम पर्वाणी अमाशयो रसः मेदो घ्राणम च जिह्वा च कफस्य सूत्राम उरह. म्हणजे काय उरह म्हणजे काय ते छाती घसा शिर क्लोम ही कफाची प्रमुख स्थाने आहेत. ही कशाची हे प्रमुख स्थाने तुम्हाला सगळ्याची माहीत पाहिजे. ठीक आहे, नंतर इथे याच्यात काय नाभी हे विशेष स्थान आहे. हे काय नाभी विशेष स्थान आहे. ठीक आहे, इथं दिसते नाभिरात्र विशेषतः आमाशयो. इथं काय ते घसा शिर हे कफाच्या दृष्टीने उर प्रदेश महत्त्वाचा आहे, तर कफाच्या उत्पत्तीच्या दृष्टीने आमाशय प्रदेश महत्त्वाचा आहे. काय कार्याच्या दृष्टीनं काय महत्त्व आहे उर प्रदेश. कार्य कुठं चालते उर प्रदेशमध्ये आणि उत्पत्ती कुठं होते आमाशयमध्ये. आमाशयामध्ये पण कोणता आमाशय ऊर्ध्व आमाशय. ठीक आहे, नंतर ते क्लोम म्हणजे काय टाळू. नेमका कोणता अवयव बोध होत नाही यात काय मतभिन्नता आहे. क्लोम हा शब्द क्लोम कोणता अवयव ह्याच्यात मतभिन्नता आहे. ठीक आहे, नंतर ते शिर प्रदेशातील मस्तिष्काचे स्निग्ध गुणी सामर्थ्यशाली कफसदृश आवरणामुळे संरक्षण होते. परवानी म्हणजे कोणतेही दोन शरीर घटक एकत्र राहण्यासाठी त्या संधिबंधाच्या ठिकाणी कफाचे आवरण असणे गरजेचे असते. आमाशयामध्ये काय ते पाचक पित्ताद्वारे घडणाऱ्या अन्नपचन क्रियेस त्याच ठिकाणी असणाऱ्या कफाने मदत होते. जे आमाशयामध्ये जे पाचक पित्ताद्वारे अन्नपचन होते त्याला कोण हेल्प करते कफ मदत करते. ठीक आहे, त्या ठिकाणी असणारा कफ मदत करते. रसधातू आहार पचनानंतर निर्माण होणारा शरीर धारण करणारा पहिला धातू कोणता आहे रसधातू. नंतर ते मेदधातू स्निग्धता आणणारा धातू. गुणसाधर्म्याने मेदाचा व कफाचा जवळचा संबंध असतो. गुणसाधर्म्याने मेद आणि कफ याचा काय असतो जवळचा संबंध राहतो. तर हे झालं आपलं आपण पाहिलं कफदोषाची सामान्य स्थाने. म्हणजे आपण पहिल्यांदा काय बघितलं आपण तिन्ही दोषाच्या निरुक्ती बघितल्या. नंतर आपण पर्यायवचन बघितले. नंतर आपण त्याचे गुण बघितले. नंतर आता आपण त्याचे स्थानं बघितले. ठीक आहे, तर आता याचा पाचवा पॉईंट येते वाददोषाची सामान्य कार्य.
वातदोषाची, पित्तदोषाची आणि कफदोषाची सामान्य कार्य. तर हा श्लोक सर्वात मोठा आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, कारण की हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागते. तर वातदोषाची सामान्य कार्य जर का आलं तर तुम्हाला हा पूर्ण श्लोक लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला लक्षात नसेल राहत तर हे सर्व लक्षात ठेवा. बट मी काय सजेस्ट करील की तुम्ही 2-3 वेळा जर का लिहून बघितलं, कारण मी तुम्हाला खाली हेच तर एक्सप्लेन करायचं. जर का तुम्ही हे सर्व लक्षात राहू शकत असतात तर मग 1-2 एक्स्ट्रा शब्द ॲड करून तुम्ही पूर्ण श्लोकच पाठ करून घ्या ना, कारण की इम्पॉर्टंट श्लोक आहे, महत्त्वाचा आहे. तर करून घ्या. 2-3 वेळा लिहून पाहिलं, थोडंसं डोकं लावलं, 4-5 वेळा लिहून बघितलं, थोडंसं मेहनत केली, थोडीशी तर कुठं तर मेहनत करायला लागेल. मी श्लोक कमी करते, जिथं आवश्यकता आहे तिथं मी नेहमी सांगतो की बा इथं गरजेचं आहे, इथं गरजेचं आहे म्हणजे आहेच. तर मी असं जोर देऊन काहून सांगतो की तुमच्या माइंडमध्ये असलं पाहिजे की कोणतं करायचं, कुठून सुटका नाही. तुम्ही शेवटी करणार तर तुम्ही तुमच्या मनातच आहे, पण माझं काम म्हणते ना की तुम्हाला सांगायचं की कोणतं महत्त्वाचं आणि कोणतं नाही. ठीक आहे, मग सेम मी परत तेच प्रश्न नाही की बा श्लोक इम्पॉर्टंट आहेत का नाहीत. सर्व नाही तर पण काही ठिकाणचे श्लोक इम्पॉर्टंट येतं. ठीक आहे, वायू तंत्र यंत्र धर, वायू तंत्र यंत्र धर म्हणजे काय, वायू तंत्र यंत्र धर हे शब्द एकाच पाठ करायचं. वायू तंत्र यंत्र धर. नंतर येते प्राण उदान व्यान सपान अपान, व्यान समान प्राण उदान व्यान समान अपान, प्राण उदान समान व्यान अपानात्मा, अपानात्मा. आता अपानपर्यंत तर अपानात्मा लक्षात ठेवायचं. प्रवर्तक चेष्टानाम उच्च अवचारनाम नियंता प्रणेताच मनस, नियंता प्रणेताच मनस, नियंता प्रणेताच मनस. नंतर येते सर्व इंद्रियानाम उद्योजक, सर्व इंद्रियानाम उद्योजक, सर्व इंद्रियार्थानाम उद्योजक, सर्व इंद्रियार्थ अभिवोडा, अभिवोडा. नंतर येते सर्व शरीर धातू विवकर, सर्व शरीर धातू विवकर. नंतर येते संधान कर शरीरस्य प्रवर्तको वाच, संधान कर शरीरस्य प्रवर्तको वाच. नंतर येते प्रकृती शब्द स्पर्शयो, प्रकृती शब्द स्पर्शयो श्रोत्र स्पर्शनयोर्मूलम, श्रोत स्पर्शनयोर्मूलम. नंतर येते हर्ष उत्साह योनिः समीरनो अग्ने दोष संशन क्षेचा बहिर्बलानाम सुलानु स्रोतसाम भेला कर्ता गर्भानी कृतनाम आयुष्य प्रत्यभूत भवती अविकृतः. ठीक आहे, तर आता हे एक्स्ट्रा पॉईंट येतं. तर आता हे तुम्ही श्लोक जर का पाठ केला, हा श्लोक जर का लिहिलेला असला आणि फक्त या श्लोकला तेच शब्द तेच सर्व नाही का जे लिहिलेले ते शब्द येतं ते आपल्याला थोडेफार एक्सप्लेन करायचे. ठीक आहे, आता तुम्ही हे कशाहून डिसाईड कराल की तुम्हाला किती लिहायचं आणि काय लिहायचं. जर का समजा वातदोषाची सामान्य कार्य येतं, हे जर का तुम्हाला समजा SCQसाठी विचारलं, चुकून जर का SCQसाठी विचारलं, तर SCQमध्ये तुम्ही एवढं सगळं कशाला लिहित बसणार. हे केव्हा लिहाल तुम्ही, हे काय म्हणतात श्लोक वगैरे केव्हा लिहाल जर का वातदोष तुम्हाला याच्यात विचारला, LEQसाठी विचारला, तर मग लक्षात द्या ना कुठं विचारला, कशात कुठं लिहायला लागणार आहे. पण पाठ तर सर्व करावंच लागणार आहे ना. आपल्याला थोडी माहिती की वातदोष आपल्याला SCQला येते का काही LEQला येते. ठीक आहे, तर हे सर्व लक्षात ठेवायचं. ठीक आहे, वायुतंत्र यंत्र धर म्हणजे काय, वायुतंत्र यंत्र धर म्हणजे मानवी देह हे एक यंत्र आहे. या यंत्राची सर्व यंत्रणा सुरळीत चालू राहण्यासाठी विशिष्ट तंत्राची आवश्यकता असते. यंत्र आणि तंत्र या दोन्ही गोष्टी वातदोषांवर अवलंबून असतात. म्हणजे प्राण उदान व्यान समान अपान हे वातदोषाचे स्थान कार्य व महाभूत अधिक्य भेदाने केलेले प्रकार येतं. कशामुळे केले तर वाताचे स्थान कार्य आणि महाभूत अधिक्य या विधाने केले तर प्राण उदान व्यान समान अपान हे त्याचे प्रकार येतं. नंतर नियंता प्रणेताचे मनस म्हणजे काय, बुद्धी व मनाची प्राकृत कार्य घडण्यास कोण उत्तेजन देते, वातदोष देते. सर्व इंद्रियांनाम उद्योजक म्हणजे काय, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि मन यांच्या कार्यास चालना देणारे काम कोण करते, हे करते, वातदोष करते. सर्व इंद्रियार्थानाम अभिवोडा म्हणजे काय, त्या इंद्रियाचा आपापला विषय ग्रहण करण्यास कोण मदत करते, कल असतो तर ते कोण हेल्प करते, आपला वातदोष हेल्प करते त्यामध्ये. नंतर ते सर्व शरीर धातू विवकर म्हणजे सर्व धातूंची जडणघडण व कार्य सुरळीतपणे ठेवण्याचे कोण काम करते, वातदोषाचे कार्य. संधानकर शरीरस्य म्हणजे काय, शरीरातील संयोजन हे कार्य कफामुळे होते, परंतु त्याला प्रेरणा कोण देते, वातदोषामुळे मिळते. काम कोण करते, कफदोष. संधानकर शरीरस्य शरीरातील संयोजन करणे हे काम कफामुळे होते, पण त्याला प्रेरणा कोण देते, वातदोष देते. प्रवर्तको वाच म्हणजे बोलण्याच्या क्रियेला वातदोष जबाबदार असतो. ठीक आहे, प्रकृती शब्द स्पर्श म्हणजे काय, शब्द आणि स्पर्श यांच्या मूळ प्रकृतीचा वातदोष जबाबदार असतो. श्रोत स्पर्शनयोर्मूलम म्हणजे काय, श्रोत्र आणि स्पर्शनेंद्रिय यांची रचना वातदोषामुळे बनलेली आहे. ठीक आहे, नंतर येते पित्तदोषाची सामान्य कार्य. पित्तम पक्त्य उष्म दर्शन आहे, शुत्रुची प्रभा मेधाधी शौर्य तनु मार्दैव हे काय,
याचं सूत्र आहे. नंतर ते पक्ती. पक्ती म्हणजे काय, पचन परिणमन, सर्व कार्यांमध्ये पचन घडून आणण्याचे कार्य पित्ताचे असते. उष्मा म्हणजे काय, उष्मा म्हणजे उष्णता, शरीर क्रिया चालविण्यास उष्मा आवश्यक असते. नंतर सॉरी हे बघून घे जा. हे झालं श्रोत्रस्पर्शनमूलक. नंतर 11वा हर्ष उत्साह योनी म्हणजे काय, वात दोष व्यवस्थित असेल तर हर्ष उत्साह टिकून राहतात. समीरनो अग्नेय म्हणजे काय, अग्निप्रदीप्त करणारा. दोष संशना म्हणजे काय, चयापचय क्रियेत निर्माण होणारा सूक्ष्म मल शोषणाचे कार्य. क्षेजा बहिर्मलाना म्हणजे त्याज्य मलभाग बाहेर टाकण्याच्या क्रियेला टाकण्यास करणाऱ्या हालचाली वातामुळे घडून येतात. म्हणजे स्थूलानु स्त्रोतसाम भेला करता गर्भाकृतानी म्हणजे काय, ते लहान मोठ्या मार्गाचे विभाजन करून गर्भाच्या विशिष्ट आकार तयार करण्यास जबाबदार राहते. ठीक आहे. नंतर इथे पित्तदोष. पक्ती उष्मा म्हणजे शरीरक्रिया चालवण्यास उष्मा आवश्यक असते. नंतर दर्शने. चक्षुरेंद्रियाची उत्पत्ती तेज महाभूतापासून होते. आलोचक पित्ताद्वारे डोळ्याच्या ठिकाणी रूपपचनाचे कार्य घडते. श्रुत म्हणजे काय, हे पित्ताचे प्रमुख कार्य भुकेची जाणीव करून देण्याचे काम कोण करते, प्राकृत पित्ताचे. हे कोणाचं काम, प्राकृत पित्ताचे. एमसीक्यू पण विचारू शकतात. त्रुट काय, पित्ताच्या पचन कार्याला अल्पद्रवत्वाची गरज असते. ही गरज तहानेने पूर्ण होते. नंतर इथे रुची म्हणजे काय, चव आवड. शरीरातील पित्ताची प्राकृत असल्याने घोतक आहे. नंतर इथे प्रभा म्हणजे त्वचेची कांती. मेधा म्हणजे धारण शक्ती. साधक पित्ताचे प्रमुख कार्य. हे कशाचे काम आहे, साधक पित्ताचे प्रमुख कार्य. धी म्हणजे काय, धारण शक्ती, धैर्य. नंतर शौर्य, पराक्रम, शूरता. तनुमार्द म्हणजे नाजूक शरीर, मृदू. ठीक आहे. नंतर इथे कफदोषाची सामान्य कार्य. स्थिरत्व म्हणजे काय, श्लेष्मा, स्थिरत्व, स्निग्धत्व, संधिबंध, क्षमादिभी म्हणजे काय, स्थिरत्व म्हणजे काय, कफाच्या स्थिर गुणामुळे धातूंना दृढता प्राप्त होते. स्थिर गुणामुळे बल अधिक प्रमाणात प्राप्त होते. स्निग्धत्व, स्नेह म्हणजे स्निग्धपणा, शरीरातील प्रत्येक घटकामधील स्निग्धपणा श्रेयांश कफामुळे आहे. संधिबंध, संधींना स्थैर्य प्राप्त होते. सर्वसाधारणपणे संधी म्हणजे अस्थिसंधी. कफदोष हा स्निग्ध, स्थिर, मृत्सन्न शरीरातील परमाणूंना एकत्र संयुक्त होऊन राहण्यासाठी शक्ती देतो. नंतर क्षमादिवी, कफाच्या सौम्य, स्निग्ध, शीत, स्थिर या गुणामुळे शरीराप्रमाणेच मनावरही परिणाम घडून येतो. चंचलता कमी निर्माण झाल्याने सहनशक्ती, दुसऱ्याला क्षमा करण्याची वृत्ती या गोष्टी शक्य होतात. ठीक आहे. नंतर शेवटचा टॉपिक येते वातदोषाचे प्रकार काय येतं, प्राण उदान व्यान समान अपान. प्राण उदान व्यान समान अपान. प्राण उदान व्यान समान अपान. याचे स्थान काय, मूर्धा, उर, हृदय, अग्निसमीप आणि अपान प्रदेश. ठीक आहे. नंतर याचे संचार क्षेत्र काय, उरकंठ, नासानाभी, गलप्रदेश, संपूर्ण शरीर. नंतर कोष्ठ, श्रोणी, बस्ती, मेढ्र, उरू. ठीक आहे. नंतर याची कार्य काय, बुद्धी, हृदय, इंद्रिय, चित्त यांचे धारण कोण करते, प्राणवायू सॉरी. नंतर इथे एठीवन, क्षवथू, उद्गार इत्यादी अन्नप्रवेश, निश्वास. नंतर उदानवायू काय करते, वाक, प्रवृत्ती, प्रयत्न, ऊर्जा, बल, वर्ण, स्मृती याच्यासाठी उदानवायू. नंतर व्यान काय, सर्व गती नियंत्रित करते. समान वायू काय करते, अन्न ग्रहण, पचनन, विवेचन, मुंगपन ह्या सर्व गोष्टीला हेल्प कोण करते, समान वायू. अपन वायू काय करते, शुक्र, आर्तव, गर्भ, मल, मूत्र इत्यादीचे निष्क्रमण करते. ठीक आहे. तर हे मी चार्टमध्ये लक्षात राहते तुम्हाला, तुम्ही हा एक्सप्लेन करू शकता या पद्धतीनं. ठीक आहे. नंतर इथे पाचक पित्त. पित्तदोषाचे प्रकार. पाचक पित्त याचे स्थान काय, अमाशय भागात ग्रहणी. अमाशय भागात काय, ग्रहणीमध्ये याचं स्थान आहे. संघटन काय, तेज महाभूताधिक्य आहे. कार्य काय, पचनाचे कार्य करण्यासाठी पित्तामधील द्रवताचा अंश सोडून द्यावा लागतो. या पित्त प्रकाराच्या पाक आदी कर्मामुळेच त्यास अनल म्हणतात. नंतर ते रंजक पित्त. रंजक पित्त काय, रंजन म्हणजे रंगविणे. आमाशय स्थानी असणारे ते रंजक पित्त रसाला रंजन करून त्याला रक्त बनवण्याचे कार्य रंजक पित्ताद्वारा घडून येते. ठीक आहे. साधक पित्त काय, बुद्धी, मेधा, अभिमान इत्यादी अर्थ अभिप्रेत करून देणारे साधन म्हणजे साधक होय. साधक पित्त हृदयामध्ये राहून बुद्धी व मनाचे कार्य सुरळीतपणे घडवून आणते. नंतर ते भ्राजक पित्त. भ्राजक पित्त म्हणजे भ्राजकाग्नी त्वचेच्या ठिकाणी कांती, वर्ण हे प्रकाशित करण्याचे राखण्याचे कार्य पित्ताद्वारे घडून येते. नंतर ते आलोचक पित्त. आलोचक पित्त काय, आलोचन म्हणजे रूपग्रहण, पाहण्याची प्रक्रिया आलोचक पित्ताद्वारे घडून येते. कोणत्याही वस्तूच्या दर्शनाने होणारे ज्ञान म्हणजेच काय, आलोचन. नंतर येते कफदोषाचे प्रकार. क्लेदक कफ. आमाशय हे क्लेदक कफाचे स्थान आहे.
या कफामुळे अन्नाला ओलावा आणण्याचे काम होते. अन्न घटकांचे सूक्ष्मीकरण, अन्नाचे कण परस्परांपासून विलग होतात. अवलंबक कफ काय? अवलंबक कफ उर प्रदेशात राहून त्रिकाचे अवलंबन करतो. अवलंबन याचा अर्थ त्या विशिष्ट अवयवाला ताकद बल देऊन त्या स्थानाचे प्राकृत कार्य घडवून नेण्यास मदत करणे. बोधक कफ. बोधक काय? रसाचे बोधन करणे. बोधन म्हणजे ज्ञान करून देणे, जाणीव करून देणे. जिभेच्या साहाय्याने रस विषयाचे ज्ञान जाणीव प्राप्त करून देण्याचे कार्य बोधक कफामुळे होते. नंतर ते श्लेषक कफ. श्लेषक कफ काय? शरीरामधील कोणतेही अणुपरमाणू घटक एकत्र ज्या ठिकाणी येतात तो संधी. श्लेषक कफाच्या स्निग्ध पिश्चिल गुणामुळे आलिंगन म्हणजे संधीच्या ठिकाणचे दोन घटक एकत्र जोडून ठेवण्याचे काम घडून येतं. नंतर ते तर्पक कफ. चक्षुरादी इंद्रियांचे स्नेहतर्पण करणे, स्नेहदान करणे ही तर्पक कफाचे सामान्य कार्य आहेत. ठीक आहे. तर आता इथं आपण सर्व पॉईंट बघितले. आपण पहिल्या याच्यात आपण निरुक्ती, पर्याय, वाददोषाचे गुण बघितले. नंतर आपण वाददोषाची सामान्य स्थाने बघितली. नंतर आपण दोषांचे सामान्य कार्य बघितले. नंतर आपण त्याचे प्रकार बघितले. ठीक आहे. तर तुम्हाला SAQ साठी विचारलं तर SAQ साठी ते हे करतील, स्पेसिफाय करतील किंवा तुम्हाला कोणते पॉईंट लिहायचे ते सांगतील किंवा स्थान लिहून प्रकार लिहा, स्थान लिहा. तर हे सर्व ते एक्सप्लेन करतील काय लिहायचं. पण आपल्याला सर्व पाठ करायचं. आपल्याला प्रकार पण पाठ करायचे, कोणता दोष केव्हा येईल काही सांगता येत नाही. तर ते आपण त्याच्यात नाही करायचं की बस हे लिक्विला येईल, ते लिक्विला येईल, ते जज नाही करायचं. तिन्ही दोष इम्पॉर्टंट येतात, तिन्ही दोष इक्वली इम्पॉर्टंट येतात. तर तिन्ही दोषही आपल्याला करायचेच. आणि वात पित्त कफ याची आपल्याला नॉलेज असणं आवश्यकच आहे, कारण की आपल्याला याच्यावरच सर्व गोष्टी येतात. तर वात पित्त कफ धातू नाही केलं तर मग काय केलं? ठीक आहे. तर क्रियाशारीर आपल्याला जे समोरचे सेकंड इयरचे सब्जेक्ट ते याच्यावरच अवलंबून येतं. तर वात पित्त कफ नाही का, याला असं परक नका समजू, सावत्र नका समजू, आपलं समजून घ्या काय म्हणणं आहे त्याचं, त्याचे गुण काय आहे, त्याचं म्हणणं काय बा तू वाद दोष आहे तो काय काम आहे, त्याला विचारायचं बा तो काय काम आहे, त्याचं कामं सांगते सूत्रामध्ये, त्याचं श्लोकामध्ये काम सांगते. मग ते काम समजून घ्यायचं याचे काय काम आहे. जसे प्रत्येक शहराचे प्रत्येक माणसाचे कसे कामं राहतात तसे याचे प्रत्येक दोषाचे काही ना काही कामं येतं आणि ते काम आपल्याला माहीत राहतं. आपण डेली लाईफमध्ये वापर करतो त्याचा, फक्त आपण त्याला ॲनालिसिस करत नाही. तुम्ही ॲनालिसिस केलं ना तर वातपित्त कफ तुम्हाला वेगळे नाही वाटणार. ठीक आहे. तर आणि माझ्या हिशोबानं तर बहुतेक जणांना वातपित्त कफ येतो, पण तरी काही जण राहतात की ज्याला इंटरेस्टच नसतो की काय वातपित्त कफ आहे. बट त्यांनी एकदा वाचा, समजून घ्यायचा प्रयत्न करा. इझी आहे, सोपं. एकदा तुम्हाला समजायला लागलं ना तर तुम्हाला मजा यायला लागते. ठीक आहे. कोणता पण सब्जेक्ट असो, टाईम द्या, हे येते, इंटरेस्ट येते. ठीक आहे. त्यात आपण वातपित्त कफ तिन्ही दोष एका सोबत बघितले. आता हे टॉपिकमध्ये आपल्याला 15 मार्काचं भेटायचे, तर आपल्याला चुकायचं नाही आणि वातपित्त कफ हे पूर्ण परफेक्टली करायचं. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू नेक्स्ट टॉपिकसोबत. ठीक आहे. ओके, बाय बाय.